नमस्कार मित्रांनो, बँकेच्या नियमात मोठा बदल. आजपासून सेव्हिंग खात्यात एवढीच रक्कम ठेवता येणार आहे. संपूर्ण बातमी काय आहे जाणून घेऊया आपण या व्हिडिओ. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. ऑक्टोबर पासून स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआयच्या खातेदारासाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. यानुसार ओव्हरड्राफ्ट सेव्हिंग बँकिंग इंडेक्स म्हणजेच की OSBI संबंधित लेनदेनवर दंड आकारणीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. मात्र त्याच दिवशी DBS बँक ऑफ आपल्या बचत त्यांच्यासाठी एक नियम नवीन लागू करण्यात येत आहे. या नियमानुसार ग्राहकांनी त्यांच्या खात्यात 10,000 रुपये किमतीची सरासरी मासिक शिल्लक रक्कम ठेवली नाही तर बँक ग्राहकावर 6% पर्यंत दंड आकारले जाईल. त्यामुळे प्रत्येक बँक खातेधारकाने त्यांचा खात्यात शिल्लक ठेवण्याची काळजी करत आहे. बँक खातेदारांसाठी नवीन नियम काय आहे? जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवली नाही तर 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. हे नियम बँक व्यवहारात संतुलित ठेवण्यासाठी आणि खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्यासाठी सूचना देण्यासाठी लागू करण्यात आले आहे. खाते उघडल्यानंतर जर तुम्ही त्यात पैसे जमा केले नाही तर किमान शिल्लक राखण्यासाठी दंड आकारला जाऊ शकतो. तसेच या नियमाचं पालन न केल्यास बँक तुम्हाला खाते बंद करण्याची धमकी देखील देऊ शकते. ग्राहकांना खात्यात काही प्रमाणात शिल्लक ठेवण्याची जबाबदारी दिली जात आहे. 2 ऑक्टोबर 2024 पासून बँकिंग नियमामध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्यामध्ये निष्क्रिय खाती अर्थात जर खात्यात काही वेळेत व्यवहार न करता खातं ठेवले तर दंड आकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल काही बँका, विशेषतः बँक ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे OBBI म्हणजे की OSBI खात्यासाठी 10,000 रुपये दंड आकारण्याची असल्याची माहिती सध्या उपलब्ध नाही. परंतु DBS बँक म्हणजेच की DBS बँकने असे नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त यूट्यूबवरील काही व्हिडिओमध्ये अफवा आणि अटकळा समोर येत आहे. काही बँकेची बंदी आणि त्यावर दंड आकारण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे, पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. विशेषतः बँक ऑफ इंडिया आणि OSBI यांच्याशी संबंधित दंडावर कोणतीही पुष्टीकरण झालेले नाही. या संदर्भात उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित कोणतेही ठोस निर्णय घेणे उचित होणार नाही. म्हणून अशा प्रकारच्या चर्चावर आधारित अफवा पसरवणे योग्य ठरणार नाही. सध्या स्थितीत कोणताही अधिकृत स्रोत यासंबंधी माहिती देत नाही. यामुळे या बातमीत म्हणजे पुढील तपासणीची आवश्यकता आहे. अफवावर विश्वास ठेवू नका. DBS बँकेने 2 ऑक्टोबर 2025 पासून आपल्या बचत खात्यात किमान 10,000 ची मासिक सरासरी शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांना 6% दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा दंड 500 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे बँक ऑफ इंडिया आणि OSBI या बँकांकडून असा कोणताही दंड आकारणीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. बँकिंग नियमात काही बदल घडले असल्याच्या अफवा पसरल्या आहेत, पण त्याबद्दलची अधिकृत पुष्टी अजून मिळालेली नाही. अशा अफवावर विश्वास ठेवू नका आणि नियमाची खरी माहिती मिळवण्यासाठी आपल्या संबंधित बँकेत संपर्क साधा, कारण की बँकच तुम्हाला संबंधित बातमी आणि संबंधित माहिती पुरवते. तुम्ही अफवाला बळी पडू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.